मित्रांनो, वॉक हेरिटेज या चॅनलतर्फे पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत। आज 27 फेब्रुवारी 2026 रोजी मी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थळी आपणास घेऊन आलेलो आहे। साधारण पुण्यापासून 628 किलोमीटरवर हे स्थळ आहे। पहिले बाजीराव पेशवे 28 एप्रिल 1740 या दिवशी या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला आणि या ठिकाणीच त्यांना पवित्र अग्नी दिला गेला। तर असे हे बाजीराव पेशवे, त्यांची महती वादातीतच आहे। अजय योद्धा म्हणून ते गणले गेले। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, नेपोलियन बोनापार्ट यांच्यानंतर बाजीराव पेशवे यांचंच नाव युद्धनीतीशास्त्रामध्ये पहिल्या प्रथम घेतलं जातं। बाजीराव पेशवे यांच्याकडे वयाच्या 20व्या वर्षी पहिल्यांदा पेशवेपद आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी वयाच्या 40व्या वर्षापर्यंत त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये एकंदर 41 लढाया केल्या। त्यापैकी 30 लढाया अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि ह्या 41 लढायांपैकी एकही लढाई त्यांची डिफीट नाही आहे, म्हणजे प्रत्येक लढाई ते जिंकलेले आहेत, म्हणून त्यांना अजय योद्धा असं म्हटलं जातं। घोडसवारीत हे अत्यंत उत्तम निष्णात होते। सर्वोत्तम घोडेकार म्हणून, घोडेस्वार म्हणून त्यावेळेला ते गणले जात होते आणि त्यांची महती इतकी प्रचंड होती हिंदुस्थानभर की त्यावेळेला दिल्लीचं मुघल तख्त सुद्धा बाजीराव पेशव्यांच्या अंकित होतं। अशा या बाजीराव पेशव्यांची महती यदुनाथ सरकार या इतिहासकारांनी फार मस्त शब्दात वर्णन केलेली आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर बाजीराव पेशवे यांचं स्थान तितकंच मानाचं घेतलं जातं आणि ते एक छत्रपती शिवाजी महाराजांनी जी मुहूर्तमेढ रोवली मराठी साम्राज्याची, त्याला त्यांनी एक वेगळी उंची देण्याचं फार महान कार्य करून ठेवलेलं आहे। तर यांची ख्याती पूर्ण हिंदुस्थानवर अशी होती, ज्या वेळेला 1739 साली इराणचे शहा नादिर शाह दिल्ली लुटण्यासाठी ज्या वेळेला तो दिल्लीमध्ये आला, दिल्ली लुटली, त्यावेळेला दिल्लीच्या बादशाच्या मदतीसाठी बाजीराव पुण्यावरून निघाले। एवढी एकच खबर इराणचा नादिर शाह याला मिळाल्यानंतर त्यांनी दिल्ली सोडून पुन्हा इराणकडं प्रयाण केलं। म्हणजे इतकी मोठी दहशत होती बाजीरावांची त्यावेळेला। तर असे हे बाजीराव, या बाजीरावांच्या युद्धनीतीबद्दल फील्ड मार्शल मॉन्टगॉमेरी यांनी त्यांच्या कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर या ग्रंथामध्ये फार समर्पक वर्णन केलेलं आहे। त्यांचं या ग्रंथामध्ये त्यांनी 1727-28 साली निजाम उल मुल्क याच्याबरोबर बाजीरावांची जी पालखेडची लढाई झाली त्याचं वर्णन त्यांनी मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मुवमेंट, म्हणजे एक उत्तम उदाहरण, त्या युद्धशास्त्रामध्ये अत्यंत वेगवान हालचाली करून त्यांनी या युद्धावर निर्णय मिळवलेला, म्हणून पालखेडची लढाई फार उत्तमरित्या गाजली गेलेली आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून प्रेरणा घेऊन बुंदेलखंड ज्या छत्रसाल राजाने स्थापन केला, त्या छत्रसाल राजाला त्याच्या हयातीत परकीय आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी बाजीरावाची मदत घ्यावी लागली, म्हणून त्यांनी बाजीरावाला एक पत्र पाठवलं। त्या पत्रामध्ये बुंदेलखंडी शैलीत त्यांनी त्यांना याचना कशी केलेली हे मी तुम्हाला सांगतो। जो गती ग्राह गजेंद्र की वो गती भई है आज, बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज, अशा ह्याच्याप्रमाणे त्यांनी आवाहन केल्यानंतर तात्काळ पुण्यावरून बाजीराव निघून बुंदेलखंडला पोचले व परकीय आक्रमण त्यांनी मोडून काढलं। त्याची एक म्हणजे बाजीरावांना हे करण्यासाठी त्यांनी मदत म्हणून किंवा उपहार म्हणून त्यांनी 50 लाख होण्याचा मुलूक आणि मस्तानी, त्यांची जी अनौरस पुत्री जी होती ती बहाल केली। ते सर्व आपल्याला हे माहिती असेलच। तर असे हे बाजीराव पेशवे, त्यांची फार महती या ठिकाणी मला सांगावीशी वाटते। आणि ते गेल्यानंतर 28 एप्रिल 1740 याच नर्मदेच्या ठिकाणी त्यांचा पाडाव पडलेला असताना त्यांचा मेंदूज्वराने या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। तर याच ठिकाणी त्यांचे प्रथम चिरंजीव नानासाहेब पेशवे यांनी ग्वाल्हेर संस्थांच्या मदतीने या ठिकाणी त्यांचं वृंदावन या ठिकाणी बांधलेलं आहे, ज्या ठिकाणी त्यांना अग्नी दिला त्याच ठिकाणी, आणि त्याची ही
छोटीशी घडी सदृश कोट त्यांनी बंदिस्त केलेला आहे फरसबंदीमध्ये. तर त्यावेळेला तत्कालीन त्यांचे विरोधक मुस्लिम बखरकार मिर्झा मोहम्मद यांनी त्यांच्या तारीखे मोहम्मदी या ग्रंथामध्ये बाजीरावाच्या मृत्यूचं एक समर्पण वर्णन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. किती ती सार्थच आहे असं मला म्हणावंसं वाटतं. त्यांनी त्यांच्या या तारीखे मोहम्मदी ग्रंथात म्हटलं, 3 शब्दात श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. साहिबी फुतवाते उज्जाम म्हणजे काय की रणांगणात अतुलनीय शौर्य गाजवणारा हा महान योद्धा याच ठिकाणी मृत्यूला बिलगला. किती सार्थ वर्णन आहे. तर असे हे बाजीराव पेशवे रणांगणावर घोंगावणारे वादळ या ठिकाणी चिरनिद्रा घेत आहे. तर प्रत्येक भारतीय किंबहुना प्रत्येक महाराष्ट्रीयांनी याच ठिकाणी येऊन या आपल्या योद्ध्याला श्रद्धांजली अर्पण करावी असं म्हणजे आपलं हे आद्य कर्तव्य आहे. तसं मी हे तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी. तर पुन्हा एकदा मी बाजीराव पेशव्यांना नम्र अभिवादन करतो आणि त्यांना नमस्कार करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बाजीराव पेशवे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव नानासाहेब पेशवे यांनी या ठिकाणी ग्वाल्हेर संस्थांच्या मदतीनं वृंदावन मानलं आणि या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. नानासाहेब पेशव्यांनी केलेली त्यांच्या स्मृतीचं स्मरण म्हणून. समाधीस्थळी दर्शन करून गेल्यानंतर आपण या चौथऱ्याच्या वरती आलो की या तटावरून आपल्याला पूर्ण नर्मदेचं विहंगम दृश्य दिसतं. पावसाळ्यामध्ये नर्मदेचं पाणी पातळी वाढल्यानंतर ही समाधी साधारण 6 महिने पाण्यात असते. त्याच्यामुळं पर्यटकांनी याचा विचार करूनच त्यांचा प्लॅन करावा. साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम या ठिकाणी भेट देण्यास आणि त्यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यास. जय नर्मदा मैया.